हो ना मॅडम, बरं हो या ना मॅडम. वाटाणा तोडण्यासाठी का? राखी बांधायला लवकरच. नंबर देऊ का तुम्हाला? नाही, ज्यावेळेस मी रक्षाबंधन येईल का जवळजवळ, की आता पुढे रक्षाबंधन आहे एका दिवसावर, त्यावेळेस मी माझाच कॉन्टॅक्ट नंबर त्याच्यावर टाकणार आहे आणि सगळ्यांना माझ्या घरी बोलवणार आहे की ज्या ज्या दादाला यायचं आहे मला भेटायला, ते रक्षाबंधनला माझ्या घरी या, राखी बांधा आणि आपापल्या घरी जा. काय काम करता? मी काय काम नाही करत, घरीच असते मी. हां, जाधववाडी माहीत आहे मला. हो, रोज लाईव्ह येते मी. मला काही काम नसतं ना, मग लाईव्ह येत असते मी. अभिषेक दादा हाय. केस मोकळं सोडले की चांगले दिसतात, पण आज मी वरतीच बांधले. नोव्हेंबर. अभिषेक दादा हाय. काहीच काम करत नाही असं झाल्यानंतर भाऊजी मारतील. भरपूर काम कसं? मग घरातले काम सगळेच असतात ना, भांडे झाडून पुसून, स्वयंपाक, कपडे, घर आवरणं, बाकीचं सगळं सामान आवरणं, मुलाला शाळेत नेऊन सोडणं, घेऊन येणं, हे सगळे कामं असतात ना. तुमचा नंबर द्या मॅडम, मी येतो. नको, माझा नंबर नाही देत मी. झालं का जेवण? हो संतोष दादा. मस्त दिसते आज पण. नाही नाही, मी करते ना घरचे कामे, मी करते सगळे. पाऊस येतोय वाटतं. हे असं असं ठेवू का? हे असं ठेवलं तर जमतं ना. बघा, लग्न झालंय ना माझं. ड्रेस घालत जा ना तू. ड्रेस नाही आवडत मला जास्त घालायला. हेलो ताईजी, मुझे मराठी अच्छा बोलने नहीं आती है. ठीक है, कोई बात नहीं. कहाँ से हो आप? सचिन. कोणतं गाव? मी पुण्याला राहते. किती मुलं आहेत? मला एक मुलगा आहे. रक्षाबंधनच्या दिवशी जेवण पण मिळेल? हो मिळेल ना. साडी मस्त आहे. काय करतात घरचे तुमचे? हॉटेलमध्ये आहेत. MP. अच्छा, पुण्यात कुठे? हडपसरला. काही गरज लागली काहीतरी कॉल करा. मी पण जाधववाडीत राहतो, इथेच असतो. हो दादा, नक्कीच. ज्यावेळेस मला काही गरज असली ना, तर मी डायरेक्ट लाईव्ह घेईल आणि सगळ्यांना सांगेल की मला आता गरज आहे, तरी पटापट नंबर द्या आपले जवळपासवाले लोकांनी. दत्ता दादा हाय. अविनाश दादा हाय. हां, 2 वाजले तर ड्रेस घालतेस का? हो. जेवण झालं का? हो. मुक्ता दीदी बाल खोलो ना प्लीज. गाव कोणतं? पुण्यात राहता? माझं गाव चिखली आहे, पण मी पुण्याला राहते. चला आता थोड्या वेळ मला असंच बोला तुम्ही, थोडंसं आवडते.